नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अंबिका चोंडे, BA प्रथम वर्षातील दुसरे सेमिस्टर यामधील पेपर 4 सामाजिक संस्थांचे बदलते स्वरूप यामधील प्रकरण 4 आर्थिक संस्था यातील ऑनलाईन पेमेंटचा उपयोग कसा करावा या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे. ऑनलाईन पेमेंट आजच्या डिजिटल युगामध्ये दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. त्याचे अनेक फायदे पण आहेत, काही नुकसान पण आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला ऑनलाईन पेमेंटचे फायदे पाहायचे आहेत आणि त्याचा उपयोग कुठे कुठे आपल्याला करता येईल त्या संदर्भात आपल्याला माहिती करायची आहे. ऑनलाईन पेमेंटमुळे पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्या वेळेची बचत खूप जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे बरेच जण ऑनलाईन पेमेंटला पसंती देत आहेत. ऑनलाईन पेमेंटचे मुख्य उपयोग काय आहेत हे आपल्याला खालील गोष्टींवरून कळेल. तर नंबर 1, जलद आणि सोयीस्कर. ऑनलाईन पेमेंट ही जी सुविधा आहे ती आपल्याला घर बसल्या कुठे पण एका क्लिकवर आपण पैसे पाठवू शकतो. ही त्याची सगळ्यात सोपी सुविधा आपल्याला याच्यामुळे उपलब्ध झालेली आहे. पैसे देण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी आपल्याला कुठेही तासनतास रांगेमध्ये उभा टाकण्याची गरज यासाठी लागत नाही. नंबर 2, बिल पेमेंट्स. वीज बिल भरणं असो, पाणी बिल भरणं असो, नळाचे बिल भरणं असो, टेलिफोन बिल, मोबाईल रिचार्ज, DTH रिचार्ज, गॅस बिल भरण्यासाठी देखील आपण ऑनलाईन पेमेंटचा उपयोग करू शकतो. त्यानंतर नंबर 3 आहे शॉपिंग. Amazonमध्ये, फ्लिपकार्टमध्ये यासारख्या वेबसाईटवरून वस्तू खरेदी करण्यासाठी देखील किंवा एखाद्या किराणा दुकानामध्ये देखील QR कोडच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. त्यानंतर बँक ट्रान्सफर. NIF असेल, IMPS असेल किंवा UPI असेल, या सर्व ठिकाणी फोनपे, गुगल पे, पेटीएमद्वारे आपण एका बँकेच्या खात्यातून दुसऱ्या बँकेच्या खात्यांमध्ये आपले पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष त्या बँकेत जाण्याची गरज लागणार नाही आणि बँक ट्रान्सफर ऑनलाईन पेमेंटमुळे खूप सोयीचे झालेले आहे. त्यानंतर सरकारी सेवा किंवा टॅक्स, इन्कम टॅक्स असेल, मालमत्ता कर असेल, ई-चलन असेल किंवा इतर सरकारी फी भरण्यासाठी देखील आपण ऑनलाईन पेमेंटचा वापर करू शकतो. यानंतर सुरक्षितता. ऑनलाईन पेमेंटमध्ये प्रत्येक व्यवहाराची एक डिजिटल पावती रिसिप्ट आपल्याला मिळते आणि व्यवहाराची नोंद राहत असल्यामुळे रोख रकमेपेक्षा ती सुरक्षित मानली जाते. आणि जेव्हाही आपल्याला ते व्यवहार जर आपल्याला पाहायचे असतील की आपण मागच्या डेटमध्ये कोणते व्यवहार केले आहेत तर ते व्यवहार देखील आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह असतात आणि आपण ॲट अ टाईम कुठे सुद्धा तो व्यवहार आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर कॅशलेस व्यवहार. ऑनलाईन पेमेंट ट्रान्सफर असल्यामुळे तुमच्याजवळ कुठलीही रक्कम बाळगण्याची तुम्हाला गरज लागत नाही. विशेषतः छोट्या दुकानापासून मोठ्या मॉलपर्यंत QR कोडद्वारेच पेमेंट करणे आता सोपे झाले आहे. त्यामुळे आपल्याला कुठे बाहेरगावी जायचं असेल किंवा खरेदी करायला मार्केटमध्ये जायचं असेल तर आपल्याला स्वतः पैसे नेण्याची गरज नाही. आपण कॅशलेस शॉपिंग या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून करू शकतो. आता लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आहे UPI, त्याच्यामध्ये आपण गुगल पे करू शकतो, फोन पे करू शकतो, पेटीएम करू शकतो आणि भीम ॲपचा देखील आपण त्यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. नेट बँकिंगद्वारे देखील तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता आणि मोबाईल वॉलेट्सच्या द्वारे देखील ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता आणि आता नवीन WhatsAppच्या द्वारे देखील तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करू शकता. थोडक्यात काय तर ऑनलाईन पेमेंटमुळे आपल्या जीवनामध्ये एक पारदर्शकता आलेली आहे आणि आपल्या जीवनाला एक वेग आलेला आहे. त्याचबरोबर वेळेची बचत आपल्याला करता येते आणि पैशाचे व्यवस्थापन देखील ऑनलाईन पेमेंटमुळे आपल्याला करता येते. आपण आपला पैसा कुठे आणि कशासाठी आणि कधी खर्च केलाय याची पूर्ण तपशील आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह राहतो आणि ज्याचा आपल्याला कधी पण वापर करता येतो. त्यामुळे मित्रांनो, ऑनलाईन पेमेंटचा उपयोग करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ती आपण नक्की करावी. धन्यवाद.